सीलिंग, कोहिनूर टॉवर दादर, जुहू चौपाटी, अंधेरी। नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आलो आहे किल्लेश्वर मडजेट्टीच्या साईडला आणि इथून आपल्याला जवळपास मुंबई पूर्ण दिसते। सो इथे कसं यायचं, कसं प्लॅनिंग करायला पाहिजे त्याचं सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये तर लिंक देतोच आहे। त्यासोबत या व्हिडिओमध्ये पण पूर्ण कव्हर केलेलं आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। 5:03 झालेली आहेत आणि आपण चाललो आहे आता मारवे साईडला, म्हणजे ॲक्च्युली मारवेला नाही जाणार आहे आपण। आक्सा, दानापानी आणि किल्लेश्वर हे 3 ठिकाणं आपण कव्हर करणार आहे। त्याच्यातला आक्सा बीच जो आहे तो बंद आहे, तर आता बघूया तिथे काय। आज तारीख आहे 1 ऑक्टोबर, तर आता सध्या काय परिस्थिती आहे ते आपल्याला तिकडे जाऊन समजेलच। तुम्ही जर गुगल मॅपमध्ये लोकेशन टाकलात तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता मालाडवरून। मालाड, कांदिवली, बोरिवली किंवा मग या साईडून मुंबई साईडून पण जर तुम्ही येत आहे तरी तुम्हाला ती गुगल मॅपची लोकेशन फॉलो करून यायचं आहे। ती जी बस गेली ना राईटला, तो मारवे बीचला जातो, जिकडनं फेरी बोट मिळते गोराईला आणि जायला। तर आज आपण तिकडे नाही जाणार आहे, त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ कव्हर करूया। बऱ्यापैकी सर्व हा एरिया जो आहे तो नेव्हीच्या अंडर आहे आणि प्रोहिबिटेड एरिया म्हणून आहे सगळा। ही नेव्हीची कॅन्टीन आहे। आणि आपल्यासोबत आज मराठी मुंबईकर निखिल आहे। तो जो मुंबईकर निखिल आहे तो निखिल शर्मा आहे, आपला निखिल केनी आहे आणि याचं गाव आहे कांदिवली विलेज, म्हणजे इकडचा स्थानिक रहिवासी आहे। तर त्या हिशोबाने हा मुंबईकर निखिल ओरिजिनल झाला। सिंगल रोड आहे तर त्यामुळे जरा सांभाळून जायला लागतं, खास करून ओव्हरटेक करताना। आक्सा गाव आहे आणि इकडनं पण तुम्ही आक्सा बीचला आतमध्ये जाऊ शकता, पण गावामधनं एंट्री नाही आहे। म्हणजे जाणारे जातात तसे, पण शक्यतो गाववाले बाहेरच्या लोकांना एंट्री देत नाही त्या साईडून। रिक्षानी मी तुम्हाला रिकमेंड करेन की रिक्षानी जर येणार असाल तर थोडीशी मीटरवर या, किंवा मग जो रिक्षावाला आहे त्याच्याशी जे काय रेट आहे ते डिस्कस करून या। कारण मग असं आहे की बऱ्याच जणांकडनं ऐकलं की लुटतात, आता मला माहीत नाही। आणि हा आक्सा बीच आला आता राईट हँड साईडला, हा इकडनं आतमध्ये आहे बीच। सध्या बीच बंद आहे आणि ही जी दुकानं होती आतमध्ये ती आता बाहेर आली आहेत। आता आमचा जो नेहमीच्या त्या काकी आहेत त्यांनी पण इकडे बाहेर दुकान आणलं आहे। इथे ॲक्सिडेंट झालं आहे वाटतं, कडकवाला ॲक्सिडेंट झालं आहे, कडक ठोकले। इंडियन कोस्ट गार्ड लँड। सो हार्डली 5 मिनटं आपण पुढे आलो आणि मग इकडनं राईट मारायचं आपल्याला दानापानीला जाण्यासाठी। हा जो एरिया आहे तो आता सध्या बराच फेमस झाला आहे, शूटिंग चालू आहे। हे बघा, वा। आणि हा जो मेन जो बोलतो ना मी की हा जो एरिया आहे तो यासाठीच फेमस आहे। इकडे पुढे हे असे जे बंगलोज आहेत ना तिथे शूटिंग कंटिन्यूस चालू असते। आणि हा जो व्ह्यू आहे तो आपण पुढे जाऊन येऊया। हे असे बंगलोज आहेत, कंटिन्यू असे लाईनीत बंगलोज आहेत, तिकडे शूटिंग चालूच असते। हा एक बंगला आहे, इकडे पण शूटिंग चालते बरीच। हा एक आहे, हा बीच व्यू आहे।
इकडे मेन तर सगळे आपला कार्यक्रम करण्यासाठीच येतात. ॲक्च्युली अलाउड नाही आहे, पण आता काय बोलणार. समोर पॅगोडा आहे आणि तो जो आहे तो अक्सा बीच आहे. इथे आता कोण नाही आहे अक्सा बीचला, सर्व या साईडलाच येतात. आता मुंबईकर निखिल आपला कुठे राहिला. इकडनं सगळे खाली जातात, आपण या साईडला जातो. एक टाइमलॅप्स लावतो, 5-10 मिनटं बसतो आणि मग नेक्स्ट आपण स्टॉपला जातो. सो तो छोटा एक डोंगर दिसतोय ना, तो आहे मनोरी. तिकडे पॅगोडा आहे, तिकडनं आपल्याला ती बोट मिळते आणि तिकडनं आपण असं क्रॉस करून त्या साईडला मनोरीला जातो. तर आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ शूट करणारच आहोत. सध्या मी तुम्हाला अंदाजा म्हणजे एक दाखवलं फक्त. हा जो आहे तो अक्सा बीच आहे. आपण तिकडेच जातो नेहमी, पण आता सध्या बंद आहे या सर्व कारणांमुळे. पण ठीक आहे, आपण इकडनंच एक मी छोटा टाइमलॅप्स करतो, 10 मिनटं मी बसतो आणि मग आपण पुढे जाऊया. गडबड झाली, मी ॲक्च्युली बाहेर येताना कॅमेरा चालू करायला विसरलो. तर जसं आपण गेलेलो तसंच बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यावर पुन्हा तुम्हाला राईट मारायला लागेल टुवर्ड्स मरजेट्टी. सो आपण टुवर्ड्स मरजेट्टी आता चाललो आहे. इकडे वेगळे वेगळे रिसॉर्ट्स पण आहेत. जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की मरजेट्टी ते वर्सोवा ही पण एक फेरी बोट आहे आणि ती समोरच आहे. ॲक्च्युली 2 मिनटाचं अंतर आहे. त्याच्यामध्ये बरेचसे ॲक्टर लोक पण ट्रॅव्हल करतात जेव्हा लेट होतो किंवा काय शूटसाठी. तर मग आता आपण जो पॉईंटला चाललो आहे ना, तो अंधेरीच्या समोरचा पॉईंट आहे. म्हणजे तिकडनं आपल्याला मला वाटतं वरी सीलिंग पण दिसेल. आता बघूया, म्हणजे डिपेंड करतं की वेदर कंडिशन काय आहे त्याच्यावर आहे. होप सो की दिसेल. सरळ 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 सरळ. सो आपण ऑलमोस्ट आता या गावात पोचलोय. सनसेट आज आपण काही कव्हर नाही करणार आहोत. आज आपण अपोजिट साईड कव्हर करतोय. आणि हे गाव आलं मडगाव. आणि जे फिश लवर आहेत ना, त्यांच्यासाठी एक खास असं इथे आहे ना, ज्या कोळी बायका आहेत त्या त्यांची दुकानं लावतात. म्हणजे की आता हे समोर जे दिसतात ना, हे जी दुकानं आहेत ना, तिथे ते फिश विकतात. हे सगळे फिश विकतात. सो जे गावातली जी चव असते ना, ती तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आत्ता आपल्याला हा जर सरळ रस्ता गेलो ना आपण, तर जे मी बोलतोय ना मडजेट्टी, तिकडे जातो. आणि ही जी बस आहे 269 ही बोरिवलीवरून मडजेट्टीपर्यंत शेवटपर्यंत येते. तर मग आजचा असेल किंवा मग अजून काय, तर तिकडे सर्व ठिकाणी येण्यासाठी ही बस आहे. आणि मला वाटतं दुसरी बस आहे 271. सो आपण ज्या स्पॉटला चाललो आहे त्याच्यासाठी आपल्याला राईट मारायचं आहे. ही जी मी आता या मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये मी जे तुम्हाला दाखवतात ना लोकेशन,
ते सर्व अशी लोकेशन्स आहेत की आम्हाला कंटाळा आला तर आम्ही असं जाऊन फक्त बसतो. तर म्हटलं की आता आपण व्हिडिओज करतोय तर मग तुम्हाला पण असे लोकेशन्स दाखवाव्यात. आणि हा जो एरिया आहे तो पण पूर्णपणे नेव्हीच्या अंडर आहे. नेव्ही आहे की आणि हा सरळ रस्ता जो जाणार आहे ना तो त्यांचं जे ऑफिस आहे तिकडे जातो आणि जो किल्ला आहे त्याचा मेन एंट्रन्स आहे त्या साईडला जातो. पण तिकडे अलाउड नाही आहे, त्यामुळे मग आपण तिथे जाऊ नाही शकत. सो आपण बॅक साईडला जाणार आहोत. हा सरळ रस्ता गेला तो तिकडे नेव्हीचा जो नेव्ही की एअरफोर्स आहे त्यांचा तो एरिया आहे समोर आणि आपल्याला खाली जायचं आहे. आणि हे आता आपलं लोकेशन आलं आहे. आणि हे ते लोकेशन आहे. आणि आता तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. आज जर सर्व क्लिअर दिसतंय तर मी तुम्हाला दाखवतोच पुढे जाऊन थोडं. आता पहिले बाईक पार्क करतो. सो आता आपण इकडे बाईक पार्क केले आहेत. आणि जो किल्ला मी बोलत होतो ना तो हा आहे. हा जो किल्ला आहे हा बऱ्याच फिल्म्समध्ये ज्या जुन्या फिल्म्स होत्या ना त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा वापरला गेला आहे. मला जो आठवतो आहे तो मला वाटतं इंडियन ही मूवी होती सनी देओलची त्याच्यामध्ये आहे. मी जर मला मिळाला तर स्क्रीनशॉट टाकतो मी. आता हा दिसतोय की नाही माहीत नाही, ह्याच्यावर थोडं फोकस करायला पाहिजे. आणि हा किल्ला आहे. त्याच्यानंतर हे मंदिर आहे ते आपण थोडंसं पुढे जाऊन नंतर बघू. आणि ही आहे मुंबई. आता हे कुठपर्यंत दिसतंय ना मी तुम्हाला सांगतो. हां सो तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. इकडे हा जो आहे ना हा सीलिंग आहे. जो वरी बँड्रा सीलिंग आहे तो आहे ताज हॉटेल बँड्राचं. कोहिनूर टॉवर पण दिसतोय मला दादरचा. त्याच्यानंतर जुहू चौपाटी ही वर्सोवा आहे. आणि त्या साईडला वर्सोवाची जी चौपाटी वगैरे जे काय एरिया आहे तो आहे. म्हणजे आपण अंधेरी ते डायरेक्ट तो वरी मला वाटतं ते मरीन लाईन साईडपर्यंत दिसतं आपल्याला एंडपर्यंत टोक. मुंबई पोलिसांची गस्तवाली बोट आणि हे मच्छीमार. सरकतोय. पाय सरकतोय जास्त पुढे जायला नको. असे जमा झाले निखिल आहे बा कसे जमा झालेत बघ. सांभाळून या पाय सरकतोय. ते शंख असतात ना हे कसे जमा झालेत बघ एकत्र. चिंबोऱ्या चिंबोऱ्या असतात का त्या. हां हां तिथे समोर ते जे मी बोललो ना वर्सोवा जेट्टी
वर्सोवा आणि मडजेट्टी या दोघांना तेवढा पोर्शनमध्येच फक्त आपल्याला फेरीबोट घ्यायची आहे. आणि तो वर्सोवा हे आहे ना समुद्रकिनारा आहे ना तो. आणि तो विलेजच्या बिल्डिंग्स आहेत ना त्या वर्सोवा विलेज. ते बघा तिथे भारी वाटतं. हे आता आपण हे सुकटच आहे ना साईडून हे खराब झालेले आहेत काय. तर आपण त्या साईडला चाललोय. हे बघा हे सुकायला घातलंय. बोंबील आहेत. अच्छा हे सुकलेले आहेत काय. अजून सुकलेले आहेत. म्हणजे हे ते जे पहिलं आपण बघितलं त्या लेटेस्ट वाले आहेत. ते सगळ्यात लास्टचे असे होतात ते एकदम जास्त सुकतात. ती पहिली स्टेज, सेकंड, ही वरची सेकंड स्टेज आहे. म्हणजे जवळपास हाफ सुकलेत ते. आणि एकदम सुकले की एकदम ते सुकट. एकदम जवळ गेलो की हे सुकलंय काय. बारीक झालं एकदम सुकून जातं ते. अच्छा ओके. हात नको लावायला. हे कावळ्यांची मजा आहे बाकी काय पण बोल. स्वतः आपण थोडंसं अजून वर जाऊया. हे सुकायला घातलेत का इकडे. खराब झालेलंच आहे. हे पण खराब झालेलेच आहेत. हे पाऊस पण ह्या वर्षी बेकार पडला ना. हे सर्व खराब झालेले आहेत. खराब झालेली दाखवायची नाही काय. त्याच्यावर एक आहे ना कधीतरी आपण नंतरला ना ब्लॉग बनवू मच्छीवर ना. हा मग मी ते करूयाच ना. आतमध्ये कधी नाही म्हणाला ना. हां हां की समुद्रात तुम्ही कचरा फेकतात तर केवढा कचरा येतो मच्छीसोबत. हो अशा गोष्टी मग आपल्यापासून स्वतः सुरुवात केली पाहिजे आपण. बाकीच्यांचं माहीत आहे. आता इथे पण बघा केवढा कचरा आहे. इथे तर सगळे पार्टीसाठीच येत असणार. कावळ्यांचं झाड हे बघ कावळ्यांचं झाड. हा व्ह्यू आहे. हा किल्ला किल्लेश्वर मुंबई. ओके सो आता आम्ही इकडनं निघतोय. निघता मगाशी सांगायचं राहिलं. हे जे समोर मंदिर दिसतंय ना ते मंदिर पण बऱ्याचशा सिरियल्समध्ये किंवा मग वेब सिरीज आहे, फिल्म्स आहे त्याच्यामध्ये आहे. माझ्या मते सिटी ऑफ ड्रीम्स जी होती ना वेब सिरीज त्याच्यामध्ये एंडचा जो पोर्शन होता तो या मंदिरामध्ये शूट केला आहे. आणि हा व्ह्यू आहे. हे मस्त लाईट्स लावल्या तिकडे. ही मुंबई आहे. शेवटी आता काळोख होतोय आता. हा पूर्ण आहे. ती समोर जे दिसते ते जुहू चौपाटीची लाईट दिसते. त्या साईडला मुंबई साईड आहे. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण इकडे पुन्हा येणारच आहोत. म्हणजे जसं ओपन होईल तसं म्हणजे एक एक आता ओपन व्हायला सुरुवात होते. तर पुन्हा एकदा डिटेलमध्ये व्हिडिओज कवर करणार आहोत. आणि आपण बऱ्याच ठिकाणी आहे ना सर्वच दाखवत नाही आहे. कारण की नेक्स्ट टाईम आपण जेव्हा येऊ तेव्हा कवर करण्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे असाव्यात यासाठी. सो ह्या ज्या जागा आहेत त्या मुंबईपासून खूप जवळ आहेत. तुम्हाला पण यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. इथे येण्यासाठी 269 ही एक बस आहे जी बोरिवलीवरनं येते. आणि 271 ही एक बस आहे जी मालाडवरून येते. या 2 बस आहेत. सो भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये.